नावाडी व्हायची आहे, आपल्या संस्थेला, आपल्या शाळेला आपलं नाव द्यायचं आहे, आपण कुठे आहोत हे आपण मनचिंतन ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्याला कळेल की एक लाट येईल. आम्ही अशा असंख्य लाटा तयार करून आमच्यापासून ऊर्जा निर्माण करू आणि ऊर्जा निर्मिती केल्यामुळे काय होईल, आमच्या सगळ्या प्रवाह म्हणजे आमच्या सगळ्या युनिटला त्या ठिकाणी एवढी मोठी ऊर्जा मिळेल की आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सक्षम. तर असं मला एक अजून गरिमांची एक कविता थोडीशी म्हणावीशी वाटते. आता त्याच्या आधी मला एक असं वाटतं की सर्वांनी प्रयोग केला आपल्याकडे 9 टिप्पांसाठी आपण त्या ठिकाणी केलं. तर 9 टिप्पांचा प्रयोग करताना तुम्ही काय बघितलं की आपण काय तर आपण चौकटीमध्येच राहिलो. एक चौकटीमध्ये 9 टिप्पांमध्ये खेळत राहिलो म्हणून आपलं त्या ठिकाणी त्या वेळेला तरी बोललंच नाही हो. पण तेव्हा जुळो आपण की ज्यावेळेस आपण चौकटी बाहेर जाण्याचा प्रयत्न करू. चौकटी बाहेर म्हणजे काय, आपण कायदा तरी करतो आहे, आपण कोणाला सांगतो दे, पण तो आपल्याला बोलवते म्हणून आपण थोडं त्याच्या बाहेर गेलो तर आपल्याला नक्की असंख्य वाटा आपल्याला भेटतील. असंख्य वाटा भेटल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या नवटिंपांमध्ये जोडतो. हे उदाहरण असलं, गंमत असली, खेळ असला तरीही आपण ते करत असतो. तर एक फुलाचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं. तुम्हाला माहिती तर आणि फुल काढा, तुम्ही सगळ्यांनी काढले, तुम्हाला जे आवडलं वेळावडलं ते रुचलं त्या ठिकाणी आपण केलं. परंतु आपण त्या ठिकाणी कलात्मक थोडासा वापर केला तर आपलं फुल एकदम सुंदर झालं असतं. ते 3 प्रयोगाचा आपण खूप शिकण्यासारखं आहे आणि आपण प्राध्यापक आहोतच. आणि अजूनही आपण अजूनही आहोत करतो, आपण करत नाही असं नाही, परंतु अजूनही त्याच्यामध्ये गुणवत्ता राहणे तर नक्कीच आपण कुठेतरी एखाद माझ्या नावाने शाळा ओळखली जायला पाहिजे. हे माझं जे म्हणणं आहे प्रत्येकाचं म्हणणं असलं पाहिजे की प्रत्येकाने म्हटलं पाहिजे माझं संसार आहे, माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे, त्या परिवारामध्ये माझं हे अस्तित्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं मुख्याध्यापक शाळेचा आत्मा असतो आणि हा आत्मा नक्की शाळा चालवतो. तो आत्मा आहे, आत्मा निघून गेल्यानंतर शरीर निष्काम होतो, परंतु आपण आत्मा जर जीवन करते, आपल्यामध्ये आत्मा जर जीवन असेल तर आपण नक्की त्या ठिकाणी श्रेष्ठ करू आणि आपल्या नावाने आपली शाळा ओळखली जावी हा हेतू त्याच्या मागे आहे. पण आपल्याला आपल्या शाळेमध्ये गुणात्मकता टिकवायची, गुणवत्ता सुधार आपल्याला करायचा आहे. कोणतीच मला कविता म्हणायची वाटते, गदिमांची एक होता राजू जी आहे कविता, थोडंसं मला एक म्हणावीशी वाटते. मला भावली म्हणून या ठिकाणी आणली तर असं म्हणायचे की एक तळ्यात होते वदये पिले फुले होते गुरु वेगळे पिल्लू तयार केले कोणीच्या त्याग केली खेळावयात संगे सर्वांगी निराळे ते वेगळे दावली भोग त्याला म्हणती हसून लोक होते गुरु वेगळे पिल्लू तयार पिल्लांच दुःख भावे भावंडांना विचारे सांगेल ते कोणी जे जे त्याला सटोरची दावी उभा कोणते गुरु वेळे पिल्लू तयार केले